तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या युट्यूब चॅनलवर. अशी सुरुवात करून मी माझ्या मराठी कोडिंग शाळाची जर्नी स्टार्ट केली 23 जून पासून मी स्टार्ट केली 2025 ला आणि आज आहे 23 जून 2026 आणि कंप्लीट आपलं 1 वर्ष या चॅनलला झालेलं आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की 1 वर्षामध्ये आपण खूप काही गोष्टी खूप लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. अजून आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचायचंय. पण ही जर्नी स्टार्ट कशी झाली आणि मी आता सध्या काय करतोय, अजून माझ्या फ्युचरमध्ये काय प्लॅनिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. खरंच एका मराठी माणसाला जेव्हा मराठी माणूस कसा सपोर्ट देतो याचं उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला देणार आहे. याआधी मी जी सुरुवात केली होती, जी 2nd इयर पासून मी युट्यूब चॅनलला सुरुवात केली होती आणि तो एक ऍक्टिव्हिटी म्हणून होती, एक स्क्रीन कास्ट ऍक्टिव्हिटी होती की ज्यामध्ये एक टीचर होते. त्या शिक्षकाने आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक टॉपिक एक्सप्लेन करायचा आहे एका व्हिडिओमध्ये आणि तो व्हिडिओ तुम्हाला काय करायचंय, युट्यूबला पोस्ट करून ती लिंक तुम्हाला इथे द्यायची. आता ही गोष्टीला मी इतकं सिरियसली घेतलं की म्हणलं अरे इतके सारे लोक, जसं की मी माझी JEE ची जर्नी होती ज्यामध्ये मी 11th-12th ला अलक पांडे सरांचे आपले लेक्चर बघायचो आणि फिजिक्स वालाचे फाउंडर आहे त्यांचे लेक्चर बघायचो आणि माझ्यामध्ये अशीच पहिल्यापासून हे होते की मी पण असं काहीतरी सुरुवात करेल किंवा मी पण असं काहीतरी स्टार्ट करेल. आणि ही जर्नी मी म्हणलं अरे व्हिडिओ बनवायचे, चला आपण हा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग वेने बनवून बघू. तर मी माझा एक क्लास होता 11वी-12वीचा, त्या क्लासमध्ये गेलो आणि त्या बोर्डवर मी तो व्हिडिओ बनवला. पहिल्यांदा तुम्ही बघू शकता आणि तो बोर्डवर व्हिडिओ बनत असताना तिथे ट्रायपॉड पण नव्हतात आणि ट्रायपॉड नसल्यामुळे तो जो मोबाईलचा कॅमेरा आहे, बहुतेक हाच मोबाईल होता माझा. कोणता मोबाईल होता? हाच तो सॅमसंगचा मोबाईल होता. ठीक आहे, या मोबाईलमध्ये मी तो व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली आणि या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तो मोबाईल कोणी दुसऱ्याने नव्हता धरला, तर तो मोबाईल धरला होता माझ्या भावाने. ठीक आहे, आणि अक्षरशः तो कंपनीमध्ये नाईट शिफ्ट करत होता, माझ्यापेक्षा लहान आहे, नाईट शिफ्ट करत होता आणि त्या नाईट शिफ्ट करत असताना सुद्धा माझ्यासाठी आला तो की संध्याकाळी एवढा दमून आला होता, तरी पण त्यांनी माझ्यासाठी तो कॅमेरा धरला आणि तो व्हिडिओ शूट केला मी आले. आणि अक्षयने काहीच रिझन दिलं नाही. खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जी सुरुवात जी माझी झाली असेल ना, ते माझ्या भावामुळे, की त्यांनी तो कॅमेरा पुढे समोर ठेवला, तो कॅमेरा धरून त्यांनी ठेवला आणि तिथून त्यांनी मोटिवेट केलं. तो ऑलरेडी थोडेफार व्हिडिओ बनवत होता. शिवम कांदे त्याचं नाव आहे, व्लॉग पण बनवतो तो सध्या. ठीक आहे, त्याची पण ग्रोथ होईल कारण कंटेंटची जी सुरुवात माझी झालेली ती त्याच्यापासून झालेली. आणि तो तिथून पुढे मी एक ठरवलं, व्हिडिओ अपलोड केला, सगळ्या स्टेटसला ठेवून दिलं. लोक मला म्हणायचे, वर्गातले मुलं काय म्हणायचे, अरे बाप तू तर डायरेक्ट याच्यावर बनवायला लागला म्हणे. कशावर? की बोर्ड वगैरे बनवायला लागला, कांदे सर झाले तुम्ही. ठीक आहे, आणि कोणी मजाक उडवायचं, अरे पाय तो कसा दिसतोय त्या व्हिडिओमध्ये, पाय तो कॅमेरा कसा हालतोय, पाय त्या आवाजाने नीट येत नाही. पण त्या व्हिडिओला 300 व्ह्यूज चालले गेले आणि 300 व्ह्यूज चालले गेले. मला इतका आनंद झाला, अरे आपला पहिलाच व्हिडिओ 300 व्ह्यूज गेले आणि आज त्या व्हिडिओला 500 व्ह्यूज आहे. अजून JK कोडिंग पाठशाला मी हिंदीमध्ये चॅनल स्टार्ट केला होता, तुम्हाला मी दाखवू शकतो की कशा प्रकारे तो मी बनवलेला आहे. ठीक आहे, अजून असं म्हणत नाही की मी लय खूप काही अचीव केलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता, हा माझा तो व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये बघा कसं मी एक्सप्लेन करतोय, काही गोष्टी तुम्हाला ऐकू येत असतील किंवा ऐकू नसेल येत. तर हा तो व्हिडिओ आहे, हा कॅमेरा माझ्या भावाने धरलेला होता. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघा मी काय एक्सप्लेन करत होतो की राउटिंग प्रोटोकॉल काय आहे नेटवर्किंग मध्ये. तुम्ही जर ऐकलं असेल तर ही गोष्ट, हा टॉपिक मी घेतला होता शिकवायला आणि अक्षरशः मी शिकवायला घेतला, पुस्तकातून वाचलं, काही गोष्टी मी युट्यूबवरून बघितल्या, कोणी चांगले शिकवलेले. तर हा माझा पहिला व्हिडिओ तुम्ही बघा, सगळ्या लाइटिंग वगैरे लागलेलं आहे इथे. खरं तर त्या क्लासवाल्यांचे पण आभार मानले पाहिजे की त्यांनी मला एक व्हिडिओ बनवण्यासाठी ती मदत केली. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला हा व्हिडिओ माझी इथून जर्नी स्टार्ट झाली. तुम्ही बघू शकता 2 इयर्स ॲगो, म्हणजे हा जो जुना चॅनल आहे माझा JK कोडिंग पाठशाला, याला 2 इयर्स ॲगो झालं. याच्यामधले पहिला कमेंट पण दाखवतो कोण कोण आहे. माझे मामा आहे आल्यानंतर, आज माझे काही मित्र आहे, अजून माझ्या मामांनी त्यांनीच कमेंट केले, माझ्या बहिणींनी कमेंट केलेली, माझ्या काही मित्रांनी कमेंट केलेली. ठीक आहे, तर अशी गोष्ट इथून आपली ही सुरुवात झालेली आहे. आणि अक्षरशः कॉलेजमधले मुलं म्हणायचे की तू फॉर्म करण्यासाठी हे हेडफोन घातले म्हणे.
ठीक आहे, आता याच्यात काय फॉर्म आहे तुम्हाला काय वाटतं? पण मी तरी पण मला असं वाटलं की अरे आपल्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात तर पुढे काहीतरी केलं पाहिजे. तर या चॅनलवर मी ही गोष्ट का सांगतो की तुम्ही पण याच्यामधून काहीतरी इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे. आले ना, मला असं नाही म्हणायचं की मी खूप काही अचीव्ह केलेलं आहे, आले ना, पण जर्नी कशी असते माणसाची तुम्हाला मी सांगतोय. आले ना, मी असं म्हणत पण नाही की मी खूप काही अचीव्ह केलंय. अजून मला जे अचीव्ह करायचे ते अजून मिळालेलं नाही. मला प्रत्येक गावातल्या मुलापर्यंत, जे मराठी मुलं आहे आपल्याला त्यांच्या मुलापर्यंत, सगळ्या मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही की अजून एक सेम सरांनी ऍक्टिव्हिटी दिली. त्याच सरांनी ग्राफिक्सची ऍक्टिव्हिटी दिली. एक कम्प्युटर नेटवर्क सब्जेक्ट होता. नेक्स्ट सेमिस्टरला कोणता सब्जेक्ट होता? हा 2 वर्षापूर्वी क्लिपिंग अल्गोरिदम, जे कॉलेजमध्ये सब्जेक्ट होते तेच मी परत शिकवायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी नंतर डायरेक्ट 1 वर्षानंतर व्हिडिओ टाकला. जवळपास तुम्ही म्हणता का 5-6 महिन्यानंतर ऍक्सेंचरचं एक इव्हेंट कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ बनवला. आणि त्याच्यानंतर मी जे व्हिडिओ बनायला लागलो इकडे बघा इतक्या गोष्टी. मग माझे कॉलेजचे व्हिडिओ व्हायरल केले, जसे की मार्को चेन, फ्लॅशलेट अल्गोरिदम, DSBD या सब्जेक्टचे. मग तेव्हा माझे 200 व्ह्यूज येते, 20 व्ह्यूज येते, 10 व्ह्यूज होते. त्या पहिल्या व्हिडिओला मला 200 व्ह्यूज गेले. मला असं वाटायला लागलं की 10 व्ह्यूज वरून आपण 200 वर आलोय. आणि तो व्हिडिओ रात्रीतून 1000 गेला. तर मला एवढा आनंद झाला की अक्षरशः अरे आपली व्हिडिओ असे व्हायरल पण जायला लागले. नंतर प्रॅक्टिकलचे व्हिडिओ, ज्याला मी पहिले 2-3 हजारच व्ह्यू गेले होते, आज त्याला 10,000 व्ह्यूज आहे काय यांना. ठीक आहे. कॉलेजचे सब्जेक्ट शिकवले मी लास्ट इयरचे. ठीक आहे. हा आपला JK कोडिंग पाठशाला हा पहिला चॅनल होता. ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की मराठीमध्ये कोडिंग शिकू बघू. मराठीमध्ये तर कोणी शिकवत पण नाही, आणि मराठीमध्ये मी कोडिंग शिकवायला सुरुवात. तुम्ही जर बघितलं तर खाली सगळ्यात शेवटला जर तुम्ही जाशाल ओल्ड डेश मध्ये, ठीक आहे, ओल्ड डेश मध्ये तुम्ही जाशाल तर व्हिडिओज मध्ये गेला तुम्ही, आणि व्हिडिओज मध्ये गेल्यानंतर मी एक हे टाकलं होतं की फर्स्ट प्रोजेक्ट. आता 200-300 व्हिडिओ आहे, किती व्हिडिओ लोड होता काय माहिती. ठीक आहे. याच्यावर सगळे एवढे व्हिडिओ टाकले, 207 व्हिडिओ टाकले. आणि त्या चॅनलवर पण किती 160 का काहीतरी असे व्हिडिओ आहे, 162 का काहीतरी असे खूप सारे व्हिडिओ टाकले मी. इथं बघा AI आलंय मग तुम्ही कोडिंग शिकू नये का, हा 11 महिन्यापूर्वी, म्हणजे की जवळपास 1 महिना मी चॅनल खोलून ठेवला होता, पण त्याच्या व्हिडिओ काहीच टाकला नव्हता. मग एक्झाम झाल्यानंतर मी AI आलंय मग कोडिंग शिकू नये का, हा मी व्हिडिओ बनवला होता. नंतर तुम्ही स्वतःचा ChatGPT कसं तयार करायचं हा बेसिक व्हिडिओ मी बनवला होता. आणि तेव्हा मला बरेचसे मुलं म्हणे अरे मराठीमध्ये कशाला कोडिंग शिकवतो, कोणीच बघणार नाही म्हणे. आणि नंतर मी काय केलं की हा एक आपले स्टुडंट होते इथं, त्या स्टुडंट त्यांच्यासाठी ना ऑफलाईन मध्ये स्टुडंट, मग विकास सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन झालो कोडिंग शिकवून. आणि खरं तर जी आपली व्हिडिओची सुरुवात आहे या व्हिडिओपासून बदललेली दिसेल तुम्हाला, या व्हिडिओपासून बदलली, किंवा त्याच्या आधी दुसऱ्या चॅनलला बदलली. हा पूर्ण सेटअप, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे कोडिंग शिकव विकास सरांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आले ना, या सगळ्या गोष्टी मला प्रोव्हाइड केल्या. आणि त्याच्यानंतर जी माझी ग्रोथ झाली ना ती खरी ग्रोथ आहे, आले ना. तर मी सरांचा स्टुडंट आहे, सरांनी मला कोडिंग शिकवलेली, इव्हन C लँग्वेज पासून त्यांनी मला शिकवलेले. आणि आज पण मी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम पण करतोय. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या हळूहळू बिल्ड व्हायला लागल्या. ठीक आहे. मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझं पण एक एम आहे की मी या सगळ्या गोष्टी लगेच सगळ्या अफोर्ड नाही करू शकत, कारण माझं जस्ट आता ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट झालेलं आहे. पण मी त्याच्या आधीच इतक्या गोष्टी एक्सप्लोर करून बसलो टेक्नॉलॉजीमध्ये, किंवा मला माझ्यामधली एक क्वालिटी कळाली की मी चांगला शिकू शकतो, तर त्या गोष्टीवर मी काम केलं. तुमच्यामध्ये पण जे स्किल असेल ना तुम्ही त्याच्यावर काम करा. इथं बघा की DSE इन मराठी, इथं मी हा व्हिडिओ टाकला आणि तो जवळपास 400 का 500 व्ह्यू चालले गेले. आणि मला स्टुडंट म्हणे सर तुम्ही व्हायरल झाले म्हणे, 500 व्ह्यूजला मी व्हायरल झाले. आणि मी हा क्विक सॉर्ट आपला चालला, नंतर DSE इन मराठी, सिंगलिंग इंग्लिश, असं मी थोडे ना थंबनेल वगैरे ChatGPT वरून जनरेट केले. मग काही दिवसानंतर माझ्या इंस्टाग्रामला ती एक रील चालली की कोडिंग शिकूया आपल्या मराठी भाषेत, आणि ती रील अजून पण माझी पिन केलेली आहे. आणि त्या दिवसानंतर असं वाटलं की अरे गणपती बाप्पाच खरंच आपल्याला पावला हवं, असं की गणपतीचे दिवस चालू होते आणि खरंच असं मला वाटलं की आपले ती सिरीज स्टार्ट झाली आणि आपली पहिली रील 1 लाख गेलेली. तर मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा, आणि मी कंटिन्युअसली त्याच्यावर काम करत गेलो. जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी C लँग्वेज कम्प्लीट करेल, C++ कम्प्लीट करेल, पायथॉन कम्प्लीट करेल, तर त्यामधलं C आपलं कम्प्लीट झालेले, पायथॉन कम्प्लीट झालेले. त्यानंतर मी जावाचं पण माझं त्याच्यानंतर प्लॅन आहे, ऑगस्ट मिडमध्ये जावा आपलं स्टार्ट होईल. आणि AIML मी लॉन्च केलं. त्याच्यानंतर पायथॉनच्या याला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, माझ्या C लँग्वेजच्या पहिल्या व्हिडिओला पण चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि हीच गोष्ट मी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अक्षरशः माझे पहिले 6 ते 7 महिन्यामध्येच 10,000, म्हणजे की सप्टेंबरला मी चालू केलं, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे. डिसेंबर महिन्यामध्ये माझं म्हणजे पहिल्या 5 महिन्यामध्येच आपलं
10,000 सबस्क्रायबर पण कंप्लीट होऊन गेले. त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै जवळपास 5,000 झाले. नंतर थोडेसे कॉन्स्टंट झाले. युट्यूबचं असंच असतं की मुलांचं नंतर कन्सिस्टन्सी किंवा मी स्वतः जास्त व्हिडिओ टाकू नाही शकलो. मी स्वतः खूप जास्त ऑफलाईन मध्ये बिझी झालो किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप जास्त बिझी झालो. पण मी जे प्रॉमिस केलेले मुलांना, जसं मी प्रॉमिस केलेलं आहे की एवढे कोर्सेस मी इथं शिकवणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता कोर्सेसमध्ये गेला तर करंटली हा AML चा कोर्स पोलँडला म्हटलं होतं की 1.5 वर्षात कंप्लीट करेल, पण मी ट्राय करणार आहे तुमच्यासाठी येणाऱ्या 8 ते 9 महिन्यामध्येच हा कोर्स मी इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा जेवढा चांगला सपोर्ट असेल तेवढं मी पुढे काम कंटिन्यू करणार आहे. पायथॉन फुल स्टॅक पण आपण येणाऱ्या 5 ते 6 महिन्यामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर C++ आपलं डेली चालू आहे. एका मुलाचा मला कमेंट पण आली होती अक्षरशः की सर तुम्ही बाकीचे कोर्सेस कंटिन्यू नाही करत आणि जे नाही पाहिजे तेच शिकवताय. जे नाही पाहिजे ते असं नाही म्हणतायत. मी तुम्हाला एक वादा दिलेला आहे की जी गोष्ट तुम्हाला सांगितली की मी नंतर C++ तुम्हाला शिकवणार होतो, तर ते C++ आपली इथं कंटिन्युअसली चालू आहे. C आपली कंप्लीट झालेली, पायथॉन आपली कंप्लीट झाली. येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये हे पण गोष्टी आपण कंप्लीट करणार आहे. आणि SQL सध्या चालू आहे, जे AML पायथॉन फुल स्टॅक मध्ये कॉमन आहे. तर ऑब्व्हियसली एकदा शिकवलेलं बेटर आहे. ठीक आहे. तर इतक्या साऱ्या गोष्टी आपण येणाऱ्या 1 वर्षामध्ये शिकवणार आहे. डेटा सायन्स पण आपलं ते AML मध्येच होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे त्याची काही गोष्टी घेऊ नका. पण ही गोष्ट मी तुम्हाला जे प्रॉमिस दिलेलं आहे, जी गोष्ट दिलेली आहे, ही तुमचा जो सपोर्ट बघूनच मला खरं असं वाटतं की काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि माझ्यामध्ये एकच फॅक्टर मी स्वतःला हे मानतो की आपण जी गोष्ट चूज केलेली ना तिला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि याच वेळेने मी काम करतोय की जी गोष्ट मी सांगितली ना मुलांना की मी C कंप्लीट करणार आहे, C++ कंप्लीट करणार आहे, जावा कंप्लीट करणार आहे, AML कंप्लीट करणार आहे, पायथॉन फुल स्टॅक कंप्लीट करणार आहे, ते मी कंप्लीटच करणार आहे. भले मला त्याच्यासाठी किती काही गोष्टी कराव्या लागल्या, मध्ये मध्ये थोडासा इश्यू पण झाला, पण तो इश्यू पण मी सॉल्व्ह केलाय. आणि आपलं काम हे कंटिन्युअसली हे राहणार आहे. हल्ले ना काही कोर्सेस जसं की मी विकास सरांच्या प्लॅटफॉर्मवर शिकवतो, तर तो डेटा अनालिटिक्सचा कोर्स मी म्हणू शकतो की तो पेड आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कंटेंट मी कोणत्या कंटेंट AML मध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. डेटा अनालिटिक्स ज्यांना स्पेसिफिक डेटा अनालिटिक्स साठी जायचं त्यांच्यासाठी तो कोर्स आहे. आणि काही दिवसांमध्ये मी ट्राय करेल की स्पेसिफिक सेशन मी इथं घेईल, कारण की बाकीचे कोर्सेस हे जोपर्यंत तो पेड कम्प्लीट होतं असं आपल्या इकडे टाकता येणार नाही. ठीक आहे. आणि मी जो प्रॉमिस केलेलं आहे ते नक्की कंप्लीट करण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि तुमच्या आशेने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमामुळे आपली जवळपास 15,000 सुद्धा सबस्क्रायबर हे लवकरच कंप्लीट होतील. ठीक आहे. तर 1 वर्षामध्ये आपण जवळपास 15,000 सबस्क्रायबर आणि इंस्टाग्रामला 26,000 फॉलोअर कमवलेले. पण कधी पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सुरुवात कधी पण छोटी असते, हळूहळू त्याची ग्रोथ असते. मी अजून पण नाही म्हणत की माझे 1 लाख फॉलोअर झाले, 2 लाख झाले, किंवा असं बोलतोय की तुझे 1 मिलियन फॉलोअर झाले, असं माझं हे नाही. माझं हे की जी मी कॉलेजमध्ये असताना जी ग्रोथ मी करण्याचा प्रयत्न केला आणि ते मिळवलं पण आहे. तुम्ही पण तुमच्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट चूज करा, तुम्ही पण ही गोष्टी अशी बिल्ड करू शकता. ठीक आहे. अजून आपल्याला खूप पुढे जायचंय, जास्तीत जास्त गावाखेड्यातल्या मराठी मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि अक्षरशः तुम्हाला काही गोष्टी मी सांगू नाही शकत, पण आपली युट्यूबची जी सुरुवात झाली होती 1 वर्षानंतरच या चॅनलचं आपल्याला पहिलं जे म्हणू शकता जे युट्यूबचं पेमेंट असतं ते मिळालेले 1 वर्षानंतर. 1 वर्ष मी निस्वार्थ भावनेने इथं व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. कोणती अपेक्षा मी ठेवली नाही की मला इथून पैसे मिळतील, काय मिळतील, काहीच नाही. आणि अजून पण त्याच पद्धतीने मी काम करत राहणार आहे. कंटिन्युअसली आपले व्हिडिओज येतच राहतील मराठी भाषेमध्ये पण, आणि दुसरं जो आपला चॅनल आहे त्याच्यावर पण व्हिडिओ येत राहतील. मेन काही सुरुवात ही करायची असते, स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो, आत्मविश्वास ठेवून काम करायचं असतं. इथून पुढे पण आपल्या मुलांसाठी खूप सारं काम मी इथं करणार आहे. तुमचा सपोर्ट असा ठेवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा चॅनल पोहोचवा. आणि मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलेलं आहे की मी AML ची सिरीज पण आपली कंटिन्युअसली चालू आहे. कोणती? AML ची सिरीज पण कंप्लीट चालू आहे, जे 1.5 वर्षात मी प्रॉमिस केलं होतं. पण आपण पुढच्या येणाऱ्या 9 महिन्यात किंवा 10 महिन्यामध्येच आपण ही सिरीज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतर ही त्याचं पायथॉन फुल स्टॅक पण येणार आहे, 3 ते 4 महिन्यात कंप्लीट होऊन जाईल. नंतर तुमचं C++ पण कंप्लीट होऊन जाईल. मी जेवढं प्रॉमिस केले ते कंप्लीट होणार म्हणजे होणार. परत एकदा सांगतोय, जेवढं प्रॉमिस केलं तेवढं कंप्लीट होणार म्हणजे होणार. ठीक आहे. थोड्याशा काही कंडिशन आहे, दिवसभरामध्ये 7 लेक्चर जर घेतले तर 8वं लेक्चर युट्यूब साठी शूट करण्यासाठी मेहनत म्हणजे की एनर्जी नाही राहत माणसामध्ये. जो माणूस दिवसातून 6 ते 7 तास शिकवतो त्याच्यासाठी अजून 1 तास शिकवणं थोडंसं टफ जातं. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ कधी कधी रेग्युलर येत नसतील. पण याचा अर्थ असा नाही की मी कधीच रेग्युलर काम नाही करणार. ठीक आहे. तर पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद. असा सपोर्ट ठेवा आणि आपण काही दिवसांमध्येच खूप साऱ्या गोष्टी इथं पूर्ण करण्याचं कंप्लीट करू. थँक्यू सो मच. ऑल द
व्हेरी बेस्ट.